एसआरएची घरं विकता येणार नाहीत। कोर्टानं दिले महत्त्वाचे आदेश। न्यायालयानं एसआरएलाही खडसावलं। मुंबई उच्च न्यायालयानं आता एसआरएची घरं विकणाऱ्यांना चांगलंच झापलंय। 5 वर्षांच्या आत एसआरएची घरं विकता येणार नाहीत असे आदेशच उच्च न्यायालयानं एसआरएला दिलेत। एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर एसआरएची घरं विकली जात असल्यानं हायकोर्टानं एसआरएच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलंय। नेमकं कोर्टानं आदेशात काय म्हटलंय ते पाहूया। एसआरए मध्ये मिळालेली घरं 5 वर्षांच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या। ताब्यात घेतलेली घरं प्रकल्प बाधितांना द्या। बेकायदा घरं ताब्यात घेऊन घुसखोरी करणाऱ्यांना तातडीनं घराबाहेर काढा। कायदा मोडणाऱ्यांचा एसआरएच्या घरावर हक्क राहणार नाही। लाभार्थ्यांची घरं ताब्यात घेतल्यानंतरच बेकायदा कृतींना आळा बसेल। खरं तर वांद्रे येथील निर्मल नगरमधील एसआरए प्रकल्पातील घरं मात्र झोपडपट्टी धारकांना मिळाली नाहीत असा आरोप करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती। विशेष म्हणजे 7 जानेवारी 2025 ला ओसी मिळाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात 803 झोपडपट्टी धारकांच्या सोसायटीतील तब्बल 410 लाभार्थ्यांनी घरं विकली आहेत। तब्बल 50% घरं विकली गेल्यानं त्यावर न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। एवढंच नाही तर एसआरएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत। हा विषय फक्त वांद्र्यातील प्रकल्पापुरता मर्यादित नाही तर मुंबई आणि मुंबई उपनगरात 2260 एसआरए प्रकल्प सुरू आहेत। त्यामुळे एका प्रकल्पात 50% झोपडपट्टी धारकांनी घरं विकली असतील तर 2260 प्रकल्पातील आकडा हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे। एसआरएच्या मूळ कायद्यानुसार 10 वर्षांपर्यंत घर विकता येत नव्हतं। मात्र 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी या कायद्यात बदल करून हा नियम 5 वर्षांवर आणला। त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा नियम 3 वर्षांपर्यंत आणण्यात आला। त्यामुळे आता उच्च न्यायालयानं याची दखल घेत खडसावलंय। असं असलं तरी एसआरएचे प्रकल्प प्राईम लोकेशनला आहेत। त्यामुळे घरं महागड्या किमतीला विकून झोपडपट्टी धारक पुन्हा झोपडपट्टीत राहायला जात असतील तर अशा घर मालकांवर कठोर कारवाई करायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।